चला आता आज बनवूया साधी सोपी फ्लावरची भाजी। ते मी फ्लावर बारीक कापून घेतला, स्वच्छ धुवून तो मी ह्या गरम पाण्यात मीठ घालून 5 मिनिटं ठेवला। त्यानंतर कढईत जिरे मोहरीची फोडणी केली। आपले जे बेसिक मसाले तिखट, लाल तिखट, हळद हे घालून छान असा कांदा टोमॅटो परतून घेतलाय। त्यात आता एक बटाटा टाकलाय आणि हा फ्लावर घालायचा आहे। आता ह्यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही। फ्लावर बटाटा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचे आणि ह्याच्यावरती झाकण घालून एक मंद आचेवर हे 5 मिनिटं ते आपण शिजवून द्यायचे। इथे पाहू शकता मस्त अशी आपली ही चमचमीत फ्लावरची भाजी तयार आहे। वरतून कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी तयार आहे। तर ही भाजी तुम्ही अगदी टिफिनसाठी देऊ शकता, लहान मुलांनाही टिफिनला देऊ शकता। खूप पटकन होते आणि पाणी घालायचं नाही। बिना पाण्याची भाजी करायची, खूप चविष्ट होते। एकदा नक्की करून पहा। मी ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला ह्या झटकीपट होणाऱ्या भाज्या करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर आवडल्या असेल तर नक्की कमेंट करा।